मोठा खर्च आहे हा? पण ते आता मला कसं परवडणार? मग आम्ही कशासाठी हा? तो खर्च कवटेकरांना परवडणार आणि शेवटी तुम्ही कवटेकरांचं माणूस हा? आहे का नाही? मग संपला नाही विषय हा? लग्नाचा सगळा खर्च स्वतः बलराम शेठ कवटेकर करणार. हो बलराम शेठ. अहो माझी हात काय जोडताय हा? मी आपलं माणूस पण कारखान्यात एवढा मान आहे तुम्हाला तर तुमचा मान राखणं आमचं काम आहे. वय वय हा? वय वय मग चला माझी येतो मी. ओ अर्जुन साहेब, अर्जुन साहेब, ओ साहेब. माझी जाऊ दे ना कुठं ते येण्याच्या नादी लागताय. आपल्यासारख्या शहाण्या माणसानं आज त्यांच्या नादी लागू नये. मी आहे ना, तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि माझं पण एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. माझ्याकडं कसं काय माझी तुम्हाला आहे ना गायचं नाही असते राव. सांग सगळं सांग. तर माझ्या डोक्यात काहीतरी सगळं विचित्रच सुरू आहे. काही कळतच नाहीये. कृष्ण आत्याचं ती विचित्रच वागते अगं. कधी कधी ती खूप चांगलं वागते, कधी कधी ती खूप वाईट वागते. तिच्या मनात काय चालू आहे ना ते कधीच कळत नाही. सोड ना पंकज, तुला नसेल कळत पण मला चांगलंच माहिती. आणि आता तर मला कळलंय कोण काय आणि कसं आहे ते. नाही वहिनी, म्हणजे अगदीच म्हणणे तुझ्यासाठी आत्या आता विलन आहे. तुझ्या मनात आत्याला घेऊन वेगळेच विचार आहेत. पण हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे ना आत्या नेहमी अशी कधीच नाही वागत ग. वेगळं म्हणजे? वेगळं म्हणजे सकाळी सकाळी उठते, शेतात जाते, तिथंच तासन तास बसून असते. अरे मग मन रमवत असतील आता शेतीमध्ये. आणि काय धुमलाचं मन रमवते, ते पण शेतीत. गावातली लोक असं म्हणतात की ती शेतात जाते आणि आपली शेतात विहीर आहे बघ, तिथं तासन तास टक लावून असते. त्या विहिरीकडे का माहित नाही काय त्या विहिरीत ना काहीतरी गडबड आहे बघ. आत्या असंच नाही वागणार. तिच्या मनात काही ना काहीतरी चालूच आहे बघ. अर्जुन साहेब, ओ अर्जुन साहेब, अहो थांबा ना, ऐका ना, ऐका ना, ऐका ना. अहो तुम्ही काय नाराज आहे का? तुमच्या मनात काही राग आहे का? नाही काही असेल तर मोकळेपणाने बोला बा. अहो नाही माझी, मी कशाला रागावू? तुम्ही निघून का बरं आला? अहो मी ज्या कामासाठी आलो होतो ते बलराम कवटेकरने केलं ना. तुमची अडचण दूर झाली थोडक्यात. मग मी तिथे थांबून काय करणार होतो? हो असं कसं म्हणता? अहो ते नुसतं म्हटले म्हणजे मी काय लगेच त्यांची मदत घेतली असं? म्हणजे वहिनी अर्जुन दादा आहे का? अर्जुन दादा अरे मालकीनबाई. नमस्कार. 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 काय म्हणता, बरे आहात ना? हां बरं बरं. कसं आहे अर्जुनराव, त्या बलराम कवठेकरच्या पैशापेक्षा आहे ना मला तुमच्या शब्दाचं मोल जास्त आहे. त्या कारखान्यावरती कोणाला काही झालं ना तर त्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही हा माणूस. आणि आज एवढा सगळा खर्च करायला तयार झाला. माझ्या पोरीचा अख्खा लग्नाचा खर्च उचलणार आहे आज. आता ते काय आणि कशासाठी ते मला बी कळत आहे की. काय झालं काका, काय अडचण आहे का? माझ्या वैशूचं लग्न आहे आता. हो, ते मुलगा एकदम चांगला आहे. अरे वा. मोठ्या कंपनीत कामाला आहे, चांगला पगार आहे.
फक्त त्यांचं म्हणणं काय आहे, त्या लग्नाचा खर्च सगळा तुम्ही करा, म्हणजे आम्ही करायचं बघ. मला एवढं सगळं परवडणार आहे का? ते लोक जे आहेत ना ते आपल्या अर्जुन साहेबांना खूप मानतात. म्हणून मी काय म्हटलं की अर्जुन साहेबांना घेऊन जाऊ, मध्यस्थी करू, म्हणजे काहीतरी मधला मार्ग निघेल. आता आम्ही निघालोच होतो तेवढ्यात हे बलराम शेठ आडवे आहे. आता आम्ही निघालोच होतो तेवढ्यात हे बलराम शेठ आडवे आहे. शेवटी तुम्ही कवटेकरांचं माणूस. लग्नाचा सगळा खर्च स्वतः बलराम शेठ कवटेकर करणार. अर्जुन साहेब, अहो खरं सांगायचं झालं तर ते काय माझ्या पोरीचं लग्न लावायला नव्हते आले हो. हे माझ्यावर उपकार करून त्यांची मतं विकत घ्यायला आले होते. आता मला सांगा, तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे एवढे वर्ष घालवले ना मी, आणि आता मी बेईमानी करू कशासाठी? माझ्या पोरीच्या लग्नासाठी. एक वेळ माझ्या पोरीचं लग्न लांबलं तरी हरकत नाही, पण हा असला पैसा मी नाही घेणार. अहो त्या कारखान्याला त्या चोरांची नाही, तुमच्यासारख्या इमानदार आणि कर्तृत्ववान माणसाची गरज आहे. आणि आम्ही आहे ना तुमच्या संग. तुम्ही इथवर आलाय ना, आता नाही म्हणू नका. चला माझ्याबरोबर, चला. येतो मालकीनबाई, येतो. काय लागा तुझ्या आडणारी इष्टी इतकं येऊन थांबते या? नाही, मला वाटलं होतं फिरून 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 तो या अर्जुनाच्याच मागे जाणार. पण एक लक्षात ठेव, या बलराम शेठनं स्वतःमध्ये तिचा हात दिला होता आणि तो धोडकावलास. काय आहे की प्रत्येकाला काही ना काहीतरी वाटतच असतं ना. पैसे देऊन इलेक्शनची मतं विकत घेता येतात, पण लोकांची मनंही विकत घेता येत. आणि शेवटी लोक त्यांच्या मनाला येईल तसंच वागत असतात. 100% तुझ्या मनाला वाटेल ना तेच कर. पण जेव्हा आमच्या मनाला काय वाटेल ना तेव्हा तुझं काय होईल याचा विचार पण तू करू शकत. शेवटच्या हातात धमकीत द्यायला लागले की. धमकीवादा सल्ला, घोडं मैदान लांब नाही. एकदा इलेक्शन होऊ दे, मग दाखवतो तुझी जागा काय. बरं, बघू मग तेव्हाच तेव्हा. अर्जुन साहेब, चला आपल्याला उशीर होतो, निघाला पाहिजे. चला. याला काय झालं आता? पण बघतो. काजी हवा हवा गेली. मायला तुझ्यावर कुठं निघलं ना की ही बोंब होतीच. आता मी काय केलं? काय झालं? हवा गेली? अरे रे, काय ना ते स्वतःच्या अंगात दम नसला आणि दुसऱ्याशी लढायला गेला ना, या अशीच हवा जाते. हवा गेली नाहीये, हवा काढली आहे. कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुझी अशीच हवा जाणार.